सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केलेल्या महिलांना आंदोलनस्थळी आढळून आली महादेवाची पिंड। ज्या ठिकाणी खदानीचे काम सुरू आहे त्याच ठिकाणी आढळून आली महादेवाची पिंड। आता या ठिकाणी महादेवाचे मंदिर उभारण्याची नागरिकांची मागणी आहे। मेथी तालुका शिंदखेडा या ठिकाणी गेल्या 9 दिवसापासून शेतकरी बांधव अनाधिकृतपणे सुरू असलेल्या खदान ही रद्द झाली पाहिजे म्हणून मेथी शिवारात शेतकरी यांचे अमरण उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी आज मेथी गावातील काही महिला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आल्या असता त्यांनी खदानीचे काम कशा पद्धतीने सुरू आहे हे पाहण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्या खदानीमध्ये एक महादेवाची जुनी पिंड आढळून आली। म्हणून उपोषणकर्त्या शेतकऱ्यांसह सर्व मेथी परिसरातील नागरिकांची या पिंडची स्थापना याच जागेवर करून महादेवाचे मंदिर उभारण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे। जागर जनस्थान करता रूपक बिरारी धुळे। आज या ठिकाणी मेथी येथील शेतकरी गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे आणि त्या उपोषणकर्त्यांची तब्येत या 2-3 दिवसापासून खालावलेली आहे। काही थोडेफार उपचार त्यांनी घेतले आणि म्हणून आपल्या बापांना काकांना भेटण्यासाठी अंमळनेरहून त्यांची मुलगी अंमळनेरला राहते, तिला अंमळनेरला दिलेलं आहे भारती पवार, ही त्यांना विचारपूस करण्यासाठी आणि भेटण्यासाठी आली की आपल्या तब्येत कशी बुवा असं। तर त्यावेळेस त्यांना वाटलं की बुवा खदानीचं काम कसं चालतं, खदान काय भांडण आहे हे आपण फेरफटका मारून बघून घ्यावं, ब्लास्टिंग कशी होते आणि किती दगड निघतात, कसे दगड निघतात। तर इकडे फिरायला आले असताना या ठिकाणी त्यांना वाटलं हा दगड थोडा खरबड्या दगड धुण्यासाठी वापरतात त्या महिला, दिसतोय बुवा याला आपण घरी घेऊन जायचं आणि याच्यावर आपल्याला कपडे चांगले स्वच्छ धुता येतील। पाहिलं आणि उलटून पाहिलं तर त्या ठिकाणी या महिलांनी उलटून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं तर ती जुनी महादेवाची पिंड दिसली। या मेथी गावामध्ये अनेक प्राचीन मंदिर आहेत आणि या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की या गावामध्ये तुम्ही जर जुनं घर जरी पाळून नवीन घर बांधकाम करायला निघाले त्या ठिकाणी सुद्धा जुन्या मूर्त्या आढळून येतात, काही ना काही जुन्या वस्तू सापडतात। अनेक लोक या ठिकाणाहून जुन्या मूर्त्या घेऊन गेलेले आहेत असं सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि याच गावामध्ये या खदानीच्या दरम्यानमध्ये अशी ही महादेवाची पिंड सापडलेली आहे आणि म्हणून महादेवाची पिंड ही हिंदू धर्माचं पवित्र असं स्थान आहे आणि पवित्र आपण महिला सध्या प्रत्येक गावामध्ये जर एखाद्या गावामध्ये महादेवाचं मंदिर नसेल तर आज प्रत्येक गावामध्ये महादेवाचं मंदिर उभारलं जातंय आणि सर्व मेथीच्या परिसरातील गावकऱ्यांची महिलांची इच्छा आहे की या ठिकाणी आता हे पवित्र मंदिर महादेवाच्या पिंडाचं महादेवाचं मंदिर या ठिकाणी झालं पाहिजे आणि ते गावकरी सर्व एकजुटीने ते मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही आणि हिंदू धर्माची आस्था, हिंदू धर्माचं ते पावित्र्य आहे ते आपण सगळे मिळून राखूया एवढंच मी सांगतो।